जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. संसरला दत्तात्रय भिंगे वडनेर भैरव या माऊलीचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवाचे बोल आहेत. क्षणात जल आणिले नसून थेंबत्या व्यापिला. जय गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परतब्रह्म गजानन महाराज यांना वंदन करून मी सरला दत्तात्रय भिंगे सध्या राहणार गोळे कॉलनी नाशिक येथे मला आलेला अनुभव आपल्या सर्वांबरोबर सांगत आहे. 1972 साल, त्यावेळी मी दर महिन्याला गजानन महाराजांचे पारायण करीत असे. आमचा शेतीचा व्यवसाय आहे. 1972 साली संपूर्ण महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला होता. जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी नव्हते. त्यात आमच्या पानमळ्याचा व्यवसाय विड्यांच्या पानाचा होता. विड्याच्या पानांच्या शेतीला फार पाणी लागत असे. विहिरीला अजिबात पाणी नव्हते. काय करावे असा विचार घरात सगळ्यांच्याच मनात चालू होता. त्या काळी गावात बोरिंगचं काम करणारे लोक आले. त्यांनी सांगितले, काहीतरी आम्हाला काम द्या. त्या काळी बोरिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यावेळेस 150 ते 200 फूट बोरिंग झाले तरी पाणी लागले नाही. मग घरामध्ये चर्चा सुरू झाली की बोरिंगचे काम बंद करावे की काय असा विचार सुरू झाला. त्यावेळेस मी महाराजांना साकडे घातले. आम्ही बोरिंगचे काम चालू ठेवावे की बंद करावे याचा मला साक्षात्कार द्या. आणि त्याच रात्री माझ्या स्वप्नात मी एका विहिरीत उतरले होते आणि एक लहान मूल माझ्या कडेवर होते. त्या मुलाने विहिरीतील एक दगड उचलून घेतला. मी विहिरीतून वर येत असताना जोरात विहिरीत त्याच क्षणी पाण्याचा एक कारंजा वर आला. हा मी दृष्टांत समजून बोरिंगचे काम चालू ठेवले. आणि सांगायचे म्हणजे श्रावण महिन्याच्या चतुर्थीला त्या बोरिंगला भरपूर पाणी लागले. तेव्हापासून गजानन महाराजांवर माझी श्रद्धा व भक्ती अधिकाधिक दृढ झाली. धन्यवाद. जय गजानन.